नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. देशात सध्या महागाईचा आगडोम उसळला आहे. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तरुण बेरोजगार आहेत तर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यावर तोडगा काढण्याऐवजी सरकार भावनिक खेळ खेळत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. एखाद्या राज्यात निवडणुका आल्यास इंधनाच्या दरात 2 रुपये कपात करून नंतर 5 रुपये वाढवले जात आहेत. 2 कोटी रोजगारांचे आश्वासन देऊनही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढीस लागले आहे. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार आज जोरदार निदर्शने केली. यावेळेस कार्यकर्त्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकाला न्याय, अंगणवाडी सेविकांना न्याय. खऱ्या अर्थानं जर आपण मागील 3-4 महिन्याची परिस्थिती पाहिली आणि सामान्य नागरिकाचा जीवनस्तर जर आपण पाहिला तर असं लक्षात येत आहे की युवकांच्या हाताला रोजगार नाहीये. अनेक रोजगार आमचे महाराष्ट्रातील दुसऱ्या राज्यामध्ये पळवून नेण्याचं काम कोणी केलेलं आहे. त्याचबरोबर जी गृहिणी महिला आहे, ज्यावेळी भारतीय जनता पक्ष प्रथम सत्तेत आलेला नव्हता आणि काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी सिलेंडरचे भाव 400 रुपयाच्या आसपास होते. आज सिलेंडरचे भाव हे 1100-1200 रुपयाच्या आसपास गेलेले आहेत. गृहिणींनी घर कसं चालवायचं? त्याचबरोबर मागील 4 महिन्यामध्ये आमच्या महिला भगिनी अंगणवाडी सेविका ज्यांना 6-7-8 हजार रुपये पगार असतो, ह्या कष्टकरी महिला विविध जिल्ह्यांमध्ये 10-10, 11-11 हजाराच्या संख्येने त्यांच्या मागण्यांसाठी बसलेल्या आहेत. मात्र या जुमलेदार सरकारला, शिंदे सरकार, फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांना थोडाही वेळ त्या आमच्या भगिनींकडे जाऊन पाहायला मिळालेला नाही. ह्याचा आम्ही निषेध करत आहोत. मला असं एक युवक म्हणून असं वाटतंय की भविष्यामध्ये आपण अराजकतेच्या बाजूने वाटचाल करत आहोत का? कारण की आमच्या युवकांच्या हाताला रोजगार नाही आहे. महिलांना घर चालवणं अवघड झालेलं आहे. ज्यावेळी श्रीलंकेमध्ये अराजकता पसरली त्यावेळी तेथील पेट्रोलचा दर हा 180 रुपये ते 200 रुपयापर्यंत गेलेला होता आणि आज आपल्या देशामध्ये सुद्धा तो दर आहे तो 150 रुपयाच्या आसपास गेलेला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. येत्या शुक्रवारपासून म्हणजेच उद्यापासून ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे दिनांक 2 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत मालवणी महोत्सव 2024चं आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नंबर 1 शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानामध्ये करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने दशावतारी नाटक, डबलबारी, भारूड आणि खेळ पैठणीचा अशी मालवणी समीक्षा स्वादासह विविधांगी अस्सल मनोरंजनाची मेजवानी 10 दिवस मिळणार आहे, अशी माहिती आयोजक तथा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली. कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने गेली 25 वर्षे सीताराम राणे ठाण्यात मालवणी महोत्सवाचं आयोजन करत आहेत. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सव 2024चं उद्घाटन होणार असून महोत्सवाला महाराष्ट्राचे महामहिम रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे, त्याचबरोबर कपिल पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरे. यावर्षी हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मालवणी महोत्सवाचं 25वं वर्ष आहे. त्यामुळे वेगळं मंदिर दरवर्षी असतं त्याचप्रमाणे आहे. पण यावर्षी थोडंसं आपण सगळ्या आपल्या ज्या कोकणातल्या कला आहेत दरवर्षीप्रमाणे, पण यावर्षी आपण त्याच्यामध्ये वेगळं एक करतो आहे की महाराष्ट्राच्या लोककलेमधील भारूड हे एक वेगळं कॉन्सेप्ट आहे आणि कृष्णाई उलेकरचं आपण खास इथे भारूड ठेवलेलं आहे आणि एक सोपान कणेकर यांचं आपण आईबाप या विषयावर व्याख्यान ठेवलेलं आहे. आजच्या तरुण मुलांना त्याची गरज आहे आणि भारूडसारखं हे महाराष्ट्राच्या लोकगीतापैकी एक भाग आहे आणि तो आजकालच्या तरुण पिढीला माहीत नाही आहे. त्याचप्रमाणे कोकणातलं दशावतार एक अयोध्या नगरी या वर्षीच्या अयोध्याचं वेगळेपण म्हणजे राम मंदिराचं आपण मंदिराचं उद्घाटन केलं आहे किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. याला अनुसरून आपण अयोध्या नगरी एक दशावतारी नाटक, डबलबारी नेहमीप्रमाणे आहेत. दर दिवशी एक पैठणी आपण ठेवतो आहे आणि खेळ रंगला पैठणीचा हा विशेष कार्यक्रम आपण नेहमीप्रमाणे आणि हे वेगळं म्हणजे मालवणी महोत्सव आमचा आहेच. सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे काय मालवणी महोत्सव होतात त्याच्यापैकी वेगळा तर आहेच. मंदिर माझ्यासारखं मंदिर कुठल्याही मालवणी महोत्सवामध्ये नसतं. गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपण 2 तारखेला सकाळी करणार आहोत. 2 तारखेला याचं उद्घाटन आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरलेला माल हस्तगत केलाय. शिवाय चितळसर आणि कापूरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी पोलिसांनी बजावली आहे. सोनसाखळी खेचून दुचाकीवरून पलायन करणारे आरोपी हे इराणी असल्याने ते मुद्देमालाची विल्हेवाट लावत असल्यामुळे ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेरीस पोलिसांनी त्यांचा ठाव ठिकाणा शिताफीने शोधून काढून त्यांना अटक केली आहे. तसेच सोन्याचे दागिने आणि 4,60,000 रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. या घटनेमध्ये 13 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 10:20
फिर्यादी हे जेवणानंतर वॉकिंग करताना चिल्ड्रन हॉस्पिटल लगतच्या पदपथावरती मोटरसायकलवर बसलेल्या एकाने फिर्यादीच्या गळ्यातील 40,000 रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचली होती. त्याबाबत फिर्यादींनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. चितळसर आणि कापूरवाडी पोलीस स्टेशन हद्दीत देखील सोन्याची चेन खेचल्याची घटना घडली होती. याच अनुषंगाने वर्तकनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण प्रभागाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी झालेल्या प्रत्येक घटनास्थळी भेट दिली. दोन्ही घटनांमध्ये अंदाजे 300 CCTV फुटेज तांत्रिक विश्लेषण केले आणि त्या अनुषंगाने गुन्ह्यातील आरोपी यांची आंबिवली कल्याणपर्यंत माग घेण्यात आला. त्या ठिकाणी आरोपीबाबत गुप्त बातमीदारात माहिती देखील मिळाली असता आरोपी सय्यद मिसम आब्बास उर्फ हरी सय्यद हुसेनी इराणी मशिदीजवळ राहतो हे निष्पन्न झाले. आरोपीकडून जबरी चेन चोरीचे 6 गुन्हे व मोटरसायकल चोरीचा 1 गुन्हा उघडकीस आणला व त्याच्याकडून 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 1 मोटरसायकल असा एकूण 2,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे 2, चितळसर पोलीस स्टेशनचे 2, प्रत्येकी 1 कापूरवाडी, विठ्ठलवाडी आणि खरकपाडा पोलिसांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींनी चोरी केलेल्या काही मुद्देमालाची विल्हेवाट लावली असल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालं आहे. एकूणच आपण ठाणे शहरामध्ये त्याचप्रमाणे इतर देखील शहरामध्ये सोनसाखळी चोरी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे वर्तकनगर पोलीस स्टेशन हद्दीतले सर्व DBचे अधिकारी, अंमलदार त्याचप्रमाणे सर्व अधिकारी यांना देखील सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्याच अनुषंगाने वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 13/11/23 रोजी CR नंबर 370/2023 IPC 394 506 पार्ट 2 504 34 पावणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने वर्तकनगर पोलीस स्टेशनचे DBचे आमचे महिला अधिकारी शेट्टी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या गुन्ह्यातील संशयिताचा शोध घेतला असता जवळपास 300 ते 350 CCTV कॅमेरे चेक करावे लागले आणि मिळालेल्या गुप्त बातमीदाराबाबत माहितीबाबत आम्हाला या गुन्ह्यातील आरोपी सय्यद मिसज अब्बास उर्फ हॅरी सय्यद हुसेनी वय वर्ष 21 राहणार आंबिवली याच्याबाबत माहिती मिळाली असता आमच्या लोकांनी त्याचा पाठलाग करून त्याबाबत माहिती काढून आणि त्याच्या घरामध्ये रेडला गेलेला असताना तो वर पत्रावर उडी मारून जात असताना त्याला पकडलं आणि त्याच्याकडून जवळपास 30 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1 मोटरसायकल असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. त्यामध्ये वर्तकनगरचे 2 गुन्हे आहेत, चितळसर पोलिसांचे 2 आणि कापूरवाडीचे 2 असे 6 गुन्हे आहेत. विठ्ठलवाडी आणि खडकपाड्याचे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण देणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या CD देशमुख या संस्थेच्या माध्यमातून UPSC आणि MPSCच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय केली जाणार आहे. अशा प्रकारची सुविधा देणारी देशातली पहिली संस्था निर्माण करण्याचा मान ठाणे महानगरपालिकेला मिळणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी आज महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना याबाबतची माहिती दिली.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वर्तकनगर भागात नानासाहेब धर्माधिकारी प्रशासकीय इमारतीमध्ये पालिकेची सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून UPSC ही इमारत 7 ते 9 मजल्यांची असणार आहे. त्यामध्ये 100 विद्यार्थी आणि 100 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह देखील असणार आहे. याशिवाय या ठिकाणी अनेक सुविधा देखील इतर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. MPSCचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या संस्थेत ठाणे शहरासह राज्याच्या इतर भागातील विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येत असतात. त्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नसल्याने त्यांची वातानुकूलित वर्ग, संगणक, प्रयोगशाळा, ग्रंथालय तसेच अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने खेळाचं मैदान, इंडोर खेळ आणि व्यायामशाळा देखील उभारली जाणार आहे. वाचनालय, प्रशस्त हॉल व इतर सोयीसुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचा 60वा वाढदिवस 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय. ज्या महापालिकेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची माझी चालू झाली, त्या महापालिकेच्या माध्यमातून वर्तकनगर येथे धर्माधिकारी लायब्ररीमध्ये सी.डी. देशमुख संस्थेच्या माध्यमातून UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. आमचे जगताप साहेब त्या ठिकाणी सगळं ते कामकाज बघत असतात. अनेक विद्यार्थी ह्या संस्थेच्या माध्यमातून IAS IPS घडलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सेवा तसेच देशातील विविध भागामध्ये हे जे या संस्थेतनं मोठे झालेले विद्यार्थी देशाला आणि राज्याला प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासूनची अशी मागणी होती की जी आप्पासाहेब धर्माधिकारी लायब्ररीतील ग्राउंड फ्लोअरची जी जागा आहे ती विद्यार्थ्यांना कमी पडते आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातनं आलेले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असताना कोणी गडचिरोली, चंद्रपूर, कोणी उत्तर महाराष्ट्र, कोणी विदर्भ अशा लांब लांब ठिकाणावरून आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोयसुद्धा ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो आणि त्यामुळे त्यांची फार वाईट अवस्था होत होते. काही लोक लांब लांब राहतात, त्यांना येण्या जाण्याचा खर्चसुद्धा परवडत नव्हता. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून जर कुठे झाली तर बरं पडेल आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्या मतदारसंघातील वसंत विहार येथे सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेची एक स्वतंत्र इमारत 7 माळ्याची बांधण्याचा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून आम्ही राबवतो आहे आणि 9 तारखेला माननीय मुख्यमंत्री त्याबाबतची घोषणा करतील. त्यामध्ये विद्यार्थिनींसाठी 100 रूमचं वसतिगृह आणि विद्यार्थ्यांसाठी 100 रूमचं वसतिगृह असे 200 वसतिगृह असतील. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.